असं मी हात करतोय मगाचपासून मी दिलंच नाही कोणाला. मंत्री महोदय उत्तर देत आहेत, आपण बसा. बच्चू कडू आपण बसा. मध्ये हात करतोय बोलायला अजून मंत्री महोदयांचं उत्तर कंप्लीट होतंय. मी कोणाला बोलायला दिलं नाही. आपण बसा जरा, दोघेही बसा खाली. त्यांचं झाल्यावर बोला. उत्तरावर हरकत आहे तर त्यांचं पूर्ण होऊ द्या, नंतर आपण उत्तरावर हरकत घ्या. मग आमचं वैयक्तिक झाल्यासारखं नाही नाही, वैयक्तिकचा विषय नाही, त्यांचं कंप्लीट करू द्या आणि त्यानंतर आपण. 4 वेळा करतोय परंतु बोलायला लागले. बोलू शकत नाही. माईक देखील कोणाचं चालू नाही. आपण बसा. माझ्याशी बोलू नका, त्यांच्याशी. मंत्री महोदय, आपण अतिशय व्यवस्थित आणि चांगले आणि अभ्यासपूर्वक उत्तर देत आहेत आणि अतिशय टिपिकल काही डेव्हलप करत नाहीत. परंतु सदस्यांनी देखील त्या अनुषंगाने प्रश्न विचारत. आपण बोला. नाही, सभापती महोदय, बच्चू भाऊ जरी कडू असलं तरी माझं उत्तर गोडच राहणार आहे. सभागृहाने चिंता करू नये. आता भाई जगताप यांनी जी सूचना केली त्याच्याकरता भाई आपण एक नियोजन केलं. आपण विभागाला सूचना केली की ह्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याकरता आणि अशा पद्धतीचे प्रकार ज्या शाळांमध्ये होऊन राहिले तर एक पालकांना एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे की ह्या शाळेमध्ये आम्हाला असं कंपल्सरी होऊन राहिलं, मॅन्डेटरी होऊन राहिलं. म्हणून प्रत्येक उपसंचालक कार्यालय जे आपली विभागणी आहे त्या ठिकाणी सहाय्यक संचालक म्हणून एक अधिकारी असतो, त्याला नोडल ऑफिसर करायचं. त्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होईल आणि तो सहाय्यक संचालक जाऊन त्या शाळेवर त्या ठिकाणी कार्यवाही करेल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. चित्राताईंनी विचारला जो प्रश्न की त्या ठिकाणी किती अशा शाळा आहेत की असं करतायत, ते उत्तर कळायला मी माहिती घेऊन पटलावर देतो. जसं भाई मागाशी बोलले तसं एक महिना प्रश्न अगोदर जातो. आणि माझी आपल्याला सभापती म्हणून विनंती आहे की एखादा प्रश्न एखाद्या विषयासाठी आला तरी त्या डिपार्टमेंटची त्या विषयाची तपशीलवार माहिती आपल्याकडे आली पाहिजे. कारण आता आपण एका शाळेचं सांगताय, मुंबईत अशा मी आज सांगतो 80-90% शाळांमध्ये तिथूनच त्या ठिकाणचं साहित्य घ्यायला लागतं. शाळा खाजगी असतील तर पर्टिक्युलर दुकानातूनच घ्यावं लागतं. म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? नियमित कंट्रोलिंग या शाळांवर असतं की नाही आपलं? तुम्ही नियम करता, तुम्ही शासन परिपत्रक काढलं, निर्णय केला, निर्णयाची अंमलबजावणीच होत नसेल तर तुमच्या निर्णयाचा उपयोग काय सभापती महोदय? त्याच्यामुळे माझी विनंती आहे की अशी नियमित, जसं एखादी इन्स्टिट्यूशन असते त्याचं ऑडिट होतं, ऑडिटमध्ये या 10 गोष्टी आल्या पाहिजे. तुम्ही टाका ना त्यांच्या वार्षिक ऑडिटमध्ये शाळेच्या. बंटीबाई, होत असेल ना असं एज्युकेशनचं काही, की फक्त त्या ठिकाणी तक्रारी आणि हेरिंग आणि बाकीच्या गोष्टी करता? त्याच्यामुळं आपल्या जे इन्स्पेक्शनची काय प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा की आपण शालेय साहित्य, शिक्षण साहित्य आपण कुठून घेणार, कसं घेता, या संदर्भात काही प्रयोजन किंवा अंतर्भाव करता येईल का, एक विषय. आणि दुसरं सभापती महोदय, आपण म्हणाल की केंद्र शासनाच्या अंतर्गत ICS आमचा काही कंट्रोल नाही, NOC देण्यात पलीकडे आमचा काही रोल नाही. तर मला वाटतं शेवटी शासन आहे, शासनाचं राज्यातल्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असतं, शासन इंटरव्हेंट करू शकतं. त्याच्यामुळे अशी आपल्याला पळ काढता येणार नाही. तुम्हाला या CBSE शाळा, ICSE शाळा साहेब सरकारला पण मोजत नाहीत. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पत्र देऊ, शिक्षण मंत्र्यांनी सांगावं, एक ॲडमिशन असेल तर ते अजिबात मोजत पण नाहीत, तुम्हाला शाळेच्या आतमध्ये पण घेत नाहीत. त्याच्यामुळे हे काय आभाळातनं आलेत का? आज अनेक शाळा अशा आहेत की तुम्हाला गेटच्या आतच घेत नाहीत. म्हणजे कुठे काय पाकिस्तानात राहतो का? नाही साहेब, हा गंभीर विषय आहे. आपण प्रश्न असा आहे तर या शाळांमध्ये आणि आपल्या शाळांमध्ये वेगळं तुम्हाला डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. मराठी शाळा असतील, आपल्या शासनाच्या शाळा असतील, त्यांना नियम आहेत, तेच नियम त्यांना पाहिजेत. ते काय आभाळातनं आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की या 2 गोष्टीचा त्यांच्या उत्तरामध्ये सांगतील अशी माझी विनंती आहे मंत्री महोदय. सन्माननीय दरेकर साहेबांनी राज्यातल्या एकंदरीत सर्व पालकांच्या संदर्भात होणाऱ्या अडचणी आणि ज्या वेगवेगळ्या बोर्डाच्या शाळा आपल्या राज्यामध्ये, स्टेट बोर्डाच्या व्यतिरिक्त ज्या शाळा कार्यरत आहे त्यांच्यावर कुठं नियंत्रण असलं पाहिजे, सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे अशी सूचना त्या ठिकाणी केली आहे. तर निश्चितपणे सेल्फ फायनान्स ॲक्टच्या कलम 16 अंतर्गत ह्या सर्व शाळांवर नियंत्रण मिळण्याकरता तातडीने एक समिती प्रवीणजी त्या ठिकाणी गठीत करण्यात येईल. आणि एक आपण सूचना केल्याप्रमाणे त्याच पद्धतीनं भाई जगताप यांनी सूचना केल्याप्रमाणे त्याची देखील कार्यप्रणाली ठेवण्यात येईल. या सर्व बाबींचा त्याच्यामध्ये अंतर्भूत. निलमताई गोरे. हे पहा, या सगळ्या शाळा ज्या आहेत
त्याच्यामध्ये त्या जुमानत नाही इथपर्यंत सुद्धा तुम्ही त्याच्या पुढे जाता, हा चांगली गोष्ट आहे. परंतु मुद्दा असा आहे की एखादी गोष्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे याचा अर्थ राज्यामध्ये ते मोकाट काम करणार असा अर्थ होत नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारची जी अथॉरिटी या शाळांना परमिशन देते त्यांच्याकडे आपण बोलावं, निगोशिएट करावं. मराठी भाषेच्या संदर्भात सुद्धा त्यांची तीच आडमुठी भूमिका आहे. दुसरं म्हणजे मी अगदी जबाबदारीने वाक्य वापरते, अनेक आपले उच्चपदस्थ जे आहेत लोक, सरकारमध्ये असणारे विशेषतः प्रशासकीय अधिकारी आणि आपले नेते मंडळी, सगळ्यांची मुलं या शाळांमधून शिकलेली आहेत. त्यामुळे त्या शाळांच्याबद्दल काही केलं की फार वरिष्ठ स्तरावरून बऱ्याच वेळेला मी अनेक वर्ष याची उत्तरं ऐकते आणि या शाळा अजिबात जुमानत नाही आहे. तर माझी आपल्याला प्रश्न आहे की केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाशी बोलून, त्या संबंधित अथॉरिटीबरोबर बोलून, अधिक आपले जे खासदार आहेत त्यांची मदत घेऊन या संदर्भामध्ये यांचं नियमाप्रमाणे होतंय की नाही हे आपण पाहाल का. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.